अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. केतकी शर्वरीला खास की आज दुसरा वाढदिवस तुम्ही साजरा करताय. रहे न रहे हम नैका करे बनके सवा बागे गेला बागे बहार में. एवढीच आमच्या शुभेच्छा आहे की आम्ही तर आता थकत चाललो नसलो असलो तरी खिलता रहे बाग. आणि आज मी छोटीशी गोष्ट आहे, अगदीच छोटी, फक्त एक उदाहरण देते. पण संवादचं महत्त्व मी 3-4 वाक्यात सांगणार आहे. पण त्याच्या आधी माझ्या हिंदीतल्या 2 ओळी, मला माहिती आपण नाही म्हणत, पण हिंदीतल्या 2 ओळी मी लिहिल्या आहे, खूप जुन्या आहे. की माना कि संवाद में शब्द बड़ा कमाल करते हैं. माना कि संवाद में शब्द बड़ा कमाल करते हैं. यारो फिर गूंगे कौन सी भाषा बोलते हैं, गूंगे कौन सी भाषा बोलते हैं. तर म्हणजे हे अगदी खरंच आहे. आणि त्याच्याशी संबंधित एक छोटीशी गोष्ट आहे. पहिले मी 3-4 वाक्यात संवादाचं महत्त्व सांगितलं. असं मी सांगितलं की शब्दांचाच खेळ आहे. संवाद म्हणजे काय? शब्दांचा खेळ आहे. संवाद सगळ्यांशी तर होतोच होतो, पण आपल्या एकट्याशी सुद्धा होतो. एकांतवास ज्याला आपण म्हणतो, तेव्हा आपण एकट्याशी बोलतो, विचार करतो, मनातल्या मनात खूप विचार करतो. ते चुकलं, राग आला, भांडण आला, काही झालं, भांडण झालं, काही झालं तरी आपण खूप विचार करतो, चिंतन करतो. आणि ते फार जरुरी आहे. म्हणजे संवाद स्वतःशी पण करणं तितकंच जरुरी आहे. तो वेळ पण आपल्याला दिवसातनं कमीत कमी 10 मिनिटाचा वेळ तर काढलाच पाहिजे आपण स्वतःशी संवाद करायला, असं माझं मत आहे. संवाद फक्त शब्दांनी नाही हो, संवाद भावनांनी, डोळ्यांनी, चेहऱ्याच्या हावभावांनी, हातवाऱ्यांनी पण होतो. संवाद जरुरी आहे. भांडण झालं खूप, समजा नवरा बायकोचं, मित्रांचं, कोणाचंही बोलचाल अबोला झाला अगदी, तर तिथे पण जी भाषा वापरली जाते ती कधीतरी खूप विनोद उभा करते. खरोखर आहे म्हणजे असं. तर संवादाचं खरीखर खूप महत्त्व आहे आपल्या जीवनात. संवादाशिवाय जीवन नाही. हे सगळं म्हटलं तरी संवाद हा जरुरी आहे, नातं जोडून ठेवायला, टिकवून ठेवायला. एक छोटीशी गोष्ट आहे अगदी बस, कारण मला 9 वाजता दुसऱ्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे, 8:30-9ला. एक खूप मोठं टावर आहे बरं का, खूप मोठं टावर आहे, 20-25 मजली. आणि तिथे बरेच वेगळ्या जाती धर्माचे लोक सगळे राहतात तिथे. आणि असं की सकाळच्या वेळेला सगळे म्हणजे रिटायर्ड माणसं, खेळणारे मुलं, तरुण मुलं, नोकरी करणारे लोक, सकाळी बसणारे लोक असे येतात बसतात. आणि संध्याकाळच्या वेळेला वेगळ्या वयाच्या बायका, स्पेशली 40 ते 60 वगैरेच्या वयाच्या बायका तिथे रिसेप्शन सेंटरला बसतात, खूप गप्पा करतात. कधी आपला कोणी वाढदिवस साजरा करतो, कोणी बिस्किट आणतो, कोणी चॉकलेट आणतो, कोणी घरी बनवलेलं आणतं, कोणी काही साडी, ब्लाऊज, ड्रेस काही पण आणलं, नवीन वस्तू आणली. म्हणजे ते त्यांचा जीवनाचा खूप मोठा आनंदाची जागा आहे. तिथे ते बसतात, गप्पा मारतात, आपल्या मनातलं सांगतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. तिथेच एक 4-5 महिन्यापूर्वी एक नवीन जोडपं राहायला आलंय आणि त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे. नवरा कसा बोलका आणि मिक्सिंग नेचरचा, त्यांनी सगळ्यांशी खूप चांगली ओळख, जाता येता खाली बसणाऱ्या लोकांची सकाळी संध्याकाळी बायकांशी हॅलो, हाऊ डू यू, स्वतः इंट्रोड्यूस करून घेतलं आणि बोलतो. दोघं नवरा बायको बाहेर फिरायला जातात, खाली उतरतात, तेव्हा कसं काय बरं, ती बायको त्याची दुरून असा हात दाखवते, हॅलो हाय, हात दाखवते ती दुरून आणि निघून जाते. कधी कधी ती एकटी पण बाहेर निघते, तर असा हॅलो हात दाखवते. तर त्याच्या खाली बायका बसतात, सकाळी तर कोणी असं बसत नाही, तर तिला काय गं कशी आहे वगैरे विचारतात. ते असं हात दाखवून देते, कशी आहे, ये ना, कधी येत जा, बसत जा आमच्यामध्ये, नवीन ओळखी होतील तुझ्या, असं खूप सांगतात तिला. आणि ती असा हात दाखवते, असा नमस्कार करते आणि निघून जाते. असं 2-3 वेळा होतं. मग काय त्यांचं बायको असं झालं, ती बोलत नाही, जवळ येत नाही, असं इशाऱ्याने बोलवतात हाताने, इकडे ये, इकडे ये, काय आहे, कसं काय आणलं, काय केलं, पण ती काही ऐकत नाही, ती सरळ निघून जाते. मग बायकांच्या चर्चा खूप व्हायला लागल्यात. अरे का शिष्ट आहे, आपण इतक्या वेळ बोलवतो तरी येत नाही, बोलत नाही, किती सांगायचं आहे गं बाई, भलतीच शिष्ट दिसते तिथं, काय हुशार, हा दिसायला सुंदर आहे म्हणून काय एवढा गर्व, असं त्यांच्या चर्चा सुरू होऊन जातात तिच्याबद्दल. एकदा कोणाचे काही कपडे वरच्या गॅलरीतनं त्यांच्या गॅलरीत पडतात, तर ती बाई घ्यायला जाते, नाक करते, नाक केल्यावर ती दारात उभी असते, दरवाजा उघडते, हसून नमस्कार करते, काही बोलत नाही, पण ती काय माहिती काय. मग आत चालली जाते अशी उभी राहून, मग पाणी घ्यायला जाते, म्हणजे आता जाते, म्हणजे ती येते. मग ती म्हणते आमचे काही कपडे पडले 2-3 वाऱ्याने, मी उचलून घेते. तर नरवण हो घेऊन जा ना. मग चहा वगैरेचं विचारतो, ती बाई बसते चहा घ्यायला, मग ती येते, चहा करते, ती मुलगी चहा करून देते. मग
काय माहिती त्या बाईला असं वाटतं, मग ती असं म्हणते की बेटा तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे तिच्या नवऱ्याला, की तू जितका बोलका आहे ना तितकी तुझी बायको फारच रिझर्व आहे म्हणे. अगदी आमच्यात मिक्स होत नाही. आम्ही किती वेळा तिला बोलवलं पण ती येतच नाही. का असं आहे? आणि आत्तासुद्धा मी आले तर पहा तिने असं इतकं सुंदर स्माईल दिलं, पण या बसा असं काहीच नाही. एवढं कशासाठी, म्हणजे तिला रागच येतो त्या बाईला ही बोलली नाही म्हणून. एवढा का, तिला कसला गरूर आहे का एवढं, आम्ही खाली बसतो एवढं बोलवतो असं तिला सारखं वाटत असतं. मग तो स्माईल करतो, हळूच बोलतो आणि सांगतो, काकू तुम्हाला सांगू का, राग मानून घेऊ नका, कुठला गैरसमज करून घेऊ नका, माझी बायको मुकी आणि बहिरी आहे. माझी बायको मुकी आणि बहिरी आहे. तिला ऐकू येत नाही, तिला बोलताही येत नाही. तिला खूप वाटतं पण मग तिला जमत नाही, म्हणून मी ती खाली येत नाही कुठे, की कोणाला तिची भाषा कळली नाही कळली. आणि जेव्हा माझ्यावरती बाहेर येते किंवा एकटी कधी बाहेर जाते ना, तर तिला मी कागदावर लिहून देतो आणि ठराविक दुकानांमध्ये जिथे माझी ओळख येते ते मी सांगून ठेवलं आहे की ही येईल, तिला असं देऊन द्या तसं देऊन द्या, कागदावर लिहून आणते आणि ही घेऊन येऊन जाते. हे तिला एकटी निघायची सवय असावी एवढ्या मोठ्या शहरात म्हणून. आम्ही लहानपणाचे मित्र आहोत. आम्ही एका सोसायटीत जवळजवळ राहत होतो. मला तिचा स्वभाव, तिचे गुण, ती खूप गुणी आहे. हा जर तिचा देवाने दिलेला, तिला जो दुर्गुण दिला आहे किंवा कमी दिली आहे तिच्या आयुष्यात, ती खूप चांगली आहे आणि म्हणून मीच तिला प्रपोज केलं आहे. त्या बाईंच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यांना असं वाटलं आपल्याला सगळ्यांना किती गैरसमज झाला. कधी कधी संवाद नसला तर कसे गैरसमज होतात, की एक चांगल्या माणसाला आपण शिष्ट, घमेंडी, आकडू काय 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 सांगतो, आपण त्याची मजबुरी समजू शकत नाही. ही गोष्ट एवढंच सांगते की संवाद नसला तरी कोणाला गैरसमज एकदम करून घेऊनही कोणाच्याविषयी, कोणाच्या जीवनात काय वाईट प्रसंग आले असतील, काय त्याच्या प्रॉब्लेम असतील, काय त्याचे वीक पॉईंट्स असतील, तो सांगू शकत नाही. हेच त्यांनी सांगायचं आहे. म्हणजे मला की मग तू कसा बोलतो, त्यांनी विचारलं. अरे तू कसा बोलतो मग तुझ्या बायकोशी? तो म्हणा, काकू प्रेमात काही शब्दांची जरूर नसते. आम्ही चेहऱ्याच्या भावानी, हातांच्या इशाऱ्यांनी आम्ही बोलतो आणि आमचं जीवन अगदी सुखरूप चाललं आहे. तर ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवावी की संवाद करताना कधी संवाद होत नाही तरी कोणाच्याविषयी गैरसमज करून घेऊ नये. छोटीशी गोष्ट आहे. थँक्यू.